नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सुभाष आणि माझी ॲनिव्हर्सरी, तर आम्ही चाललो आहे बाहेर रेस्टॉरंटमध्ये. मी रेडी झाली, आदिश मागे रेडी होतो आहे आणि सुभाष खाली गेलेत. ते गाडी काढतील आणि मग आम्ही जाणार आहोत VIला आणि तिथे एक छानशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही मस्त डिनर एन्जॉय करणार आहे विथ आवर फ्रेंड्स कोमल आणि राज दादा आणि शिवांशसोबत. सुभाष पडलेत आजारी. सुभाषला झालाय खोकला. पण काय दिसतंय आज तुमचा सॉल्ट अँड पेपर वाला लुक. सॉल्ट अँड पेपर विथ व्हाईट हेअर. हँडसम मॅन. वाव. जातंय की काय? तुमच्या वाईब्स खूप छान आहे म्हणजे या रेस्टॉरंटच्या. आजूबाजूला हा बॅकवॉटर आहे सुभाष आहे. ओके बॅकवॉटर आहे बाजूला आणि इकडे मस्त मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या साईडला आणि लाईट्स खूप छान दिसतात इथले. नजारा खूपच सुंदर आहे. फ्रंट कॅमेराने दाखवते मी तुम्हाला. तर आम्ही वेट करतोय आमच्या फ्रेंड्ससाठी येण्यासाठी. तर तोपर्यंत एक छोटासा गेम खेळतो एकमेकांसोबत. ॲनिव्हर्सरीचे किती वर्ष झालेत आपले? गुड 13 years. 13 years कम्प्लीट. 14 years. 14 years कम्प्लीट. ओके सॉरी 14 years कम्प्लीट झालेत आमचे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस. कॉंग्रॅच्युलेशन. तर मग आता आम्ही छोटासा गेम खेळतो. 3 क्वेश्चन्स सुभाषसाठी की त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी 3 चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि अजून 3 क्वेश्चन्स की वाईट गोष्टी पण सांगायच्या. तसंच माझ्यासाठी पण आहे. मी पण सुभाषच्या 3 चांगल्या गोष्टी सांगणार आहे आणि 3 वाईट गोष्टी सांगणार आहे. पहिलं तुमचं तर. अच्छा, चांगलं सांगायचं का वाईट सांगायचं? वाईट सुरुवात करायची का चांगल्याने करायची? पहिल्या 3 चांगल्या गोष्टी. ओके. पहिली गोष्ट म्हणजे तू स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे मूडमध्ये असं जसं हसून खेळून तू क्रिएट एन्व्हायरमेंट करतेस, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि तिसरी काय आठवत नाही रे. अरे तिसरी चांगली गोष्ट म्हणजे तू एक चांगली हाऊसवाईफ आहे. व्हेरी गुड हाऊसवाईफ. मेंटेन दी हाऊस. आता मी पण 3 चांगल्या गोष्टी सांगते सुभाषच्या. तर सुभाष एनर्जेटिक आहे, माझ्यापेक्षा पण जास्त एनर्जेटिक आहे. तर जास्त एनर्जी आहे सुभाषची. काय
ओके, तर सुभाष माझ्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहे असं मला वाटतं. आणि ह्युमरस जास्त करून सुभाषच वाटतात मला आमच्या दोघांमध्ये. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि सुभाष ऐकतात माझं, टेक केअर करतात. खूप जिद्द हट्ट केली तर ती गोष्ट करतात माझ्यासाठी, पूर्ण करतात. आजीसाठी, माझ्यासाठी. तर ह्या 3 चांगल्या गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी, त्यातल्या फक्त या 3 मी आत्ता आठवले म्हणून सांगितलं. 3 वाईट गोष्टी माझ्या. पहिली तर ऍज युजल सगळ्यांच्या ऍक्च्युली ते कॉमन असते त्याच्यामध्ये की वाईफ म्हटलं की राग येतो, चिडचिड होणार. तर ते राग आणि चिडचिड ते तर प्रत्येक घराची तीच कहाणी आहे. त्यामुळे तो राग चिडचिड ती तुझी वाईट गोष्ट आहे. आणि नंतर दुसरी वाईट गोष्ट, तू आळशीपणाने कधी कधी वागतेस, खूप आळशीपणाने वागतेस. ती एक आहे, कारण की आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण कधी कधी आणि केवढे एनर्जी हा वागते कधी मी. कधी असते एनर्जेटिक, गुड गुड वाईफ देते चांगले, ते आहे. पण कधी कधी जे आळस असतो ना, तो आळस हे आपल्यासाठी चांगला. आपण अंग झटकून जर एनर्जीने केलं, तो आळस जर बाजूला ठेवला तर हा ते सर्व काही आपण याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये. तर ते एक वाईट गोष्ट आहे. आणि नंतर कधी कधी निगेटिव्ह एकदा विचार करायला लागले की निगेटिव्ह विचार करत राहते. ती एक वाईट गोष्ट आहे, ती अवॉइड केली पाहिजे. काय निगेटिव्ह? कुठली पण गोष्ट एखादी निगेटिव्ह विचार करायला गेली ना, खूप थिंकिंग करते, ओव्हर थिंकिंग करून निगेटिव्ह विचार करते. सुभाषची वाईट गोष्ट म्हणजे सुभाष कामात जास्त बिझी आणि पैशाच्या मागे आहे. मनी है तो हनी है. आणि पाहिजे मनी नको. तर जास्तच पैशाच्या मागे लागलेले असतात. सुभाष जास्त पसारा करतात. म्हणजे टॉवेल कुठं पण टाकून दिला, परत कबडचं डोर ओपन केलं की बंद नाही करायचं. आणि बॅगा आणून टाकल्या की तशाच ठेवतात. वर्षभर त्यांचं कपाट एकदा मी म्हणलं मी साफ नाही करणार, तर ते मी तसंच ठेवलं. कपडे जरी काढले कधी कधी मला वाटलं ना की हे चांगले कपडे आहेत आणि ते वॉश नाही केले पाहिजेत किंवा खराब वॉश जरी नाही करायचे, म्हणजे असंच काढून नंतर पॅक करून परत आहे तसेच ठेवून देतो ते. मला ते एक बॅड हॅबिट आहे. हा, तर ते काय ओव्हरऑल काय म्हणता येईल, तुम्ही जास्त टापटीप नाहीयेत. हा, टापटीप नाहीये. टापटीपपणा नाहीये. करेक्ट. टापटीप आणि तिसरी गोष्ट वाईट काय नसत आता तिसरं. नाही, चिडले की चिडतात, खूप भरपूर चिडतात. आणि तुमच्या 3 चांगल्या गोष्टी, 3 वाईट गोष्टी तुमच्या दोघांचे सांगणार आता. तर आता मी दोघांचे ह्यांचे 3 वाईट गोष्टी, 3 चांगल्या गोष्टी, 3 वाईट गोष्टी, 3 चांगल्या गोष्टी सांगणार. हा, पहिल्या डॅडाबद्दल 3 चांगल्या गोष्टी. तो फर्स्ट ऑफ ऑल तो म्हणला एकदा थांब, म्हणजे जे काही काम सोडतोय ते थांब म्हणल्यावरती तो थांबतो आणि टाइम देतो. दुसरी गोष्ट माझ्या बरोबर खेळतो तो. तिसरी गोष्ट तो मला विचारून तो खूप एनर्जेटिक आहे. ओके, थँक्यू. आता आणि 3 वाईट गोष्ट. हा, सांग. पहिली, तो इकडे तिकडे फिरताना ना लय बकवास कधी जोक मारतो. पांचट जोक. पांचट असतात माझे. हा, काय पण म्हणतो कधी पण जोकला. काय म्हणायचं म्हणून तसं म्हणतो तो. दुसरी गोष्ट वाईट, इकडे तिकडे तो माझ्या कबड मध्ये त्याचे मला कपडे सापडतात. मम्माचे पण. मला माझं कपाट एवढीच ठेवलंय तुम्ही, आणि माझे कपडे कुठे ठेवणार मग मी? मोठे.
मला ते डॅडाचे कपडे सापडतात हा, रोज. तिसरी गोष्ट हा. तर तिसरी गोष्ट तो कधी कधी कामामध्ये लेट बिझी असतो. हा, हा, हा. आणि आठवलं लेट वेळासाठी जातो. मम्मा 3 चांगल्या गोष्टी. हा, तीन चांगल्या गोष्टी काय आहे माझ्या सांग. सांग सांग सांग. इकडे बघ. आता तर मम्माच्या 3 चांगल्या गोष्टी सांगणार आहे मी. हा. पहिली गोष्ट हा, ती डॅडापेक्षा लेट टापटिपे. हा, हा. दुसरी गोष्ट ती खूप 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 पटकन खुश होती. आणि पण हे पण वाईट गोष्ट आहे की ती खूप पटकन रागवते. पण ती खूप पटकन खुश होती. तिसरी गोष्ट ती माझे सगळे पसारे आवडती. अच्छा. हा. थँक्यू. ऍक्सेप्ट केलं बाबा. तीन वाईट गोष्टी काय. हा 3 तू खूप पटकन रागवती. हा. इथं तिथं जेव्हा मी करायला जातो. आणि तू आम्हाला सोफ्यावरती पाय नाही घेऊन देत. सोफा नवीन आणलाय म्हणून. त्यामुळे आम्ही कव्हर केलाय आणि पाय ठेवू देत नाही आदेशला, त्यामुळे ही कंप्लेंट आहे. हा, correct. चला खराब गोष्ट आहे. आता वेट करूया आपल्या फ्रेंड्सचा. Friends, येण्याचा. ओके बाय. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going out, yeah, yeah. Happy anniversary, dear Paul and Dada. Break the mold, then press repeat. Hey, buddy. तर आत्ताच आमचं डिनर झालं आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये निघालो इकडे जाण्यासाठी. सुभाष, मी आणि अनिश. तर छान टाईम स्पेंड केला आम्ही त्या लगूनमध्ये विथ कोमल अँड फॅमिली. मजा आली. कोमलने काही अरेंजमेंट केली होती केकची. केक आणलं होतं तिने, सरप्राईज होतं. आणि कोमलने आम्हाला गिफ्ट पण दिले. प्लस छान आम्ही गप्पा गोष्टी केल्या, एन्जॉय केलं, मस्त मजा आली. कोमलमुळे छान सेलिब्रेशन झालं आमचं 30% कोमलमुळे छान सेलिब्रेशन झालं आमचं ॲनिव्हर्सरीचं. तुम्हाला कसं वाटलं सुभाष? छान वाटलं, छान एकदम मस्त वाटलं, प्लेझंट वाटलं. आणि त्याचा कसा टाइम स्पेंड कसा झाला ना बोलता बोलता, तर ते कळलं नाही. एवढा वेळ बसलो आपण. जेवण पण छान होतं, नो डाऊट. प्रेझेंट गिफ्ट्स वगैरे चांगले दिले. केक सरप्रायझिंग केक होता. केकची टेस्ट खूप फ्रेश आहे. केक मला आवडला खूपच. तसे तोंडात टाकला ना मेल्ट होऊन जात होता. एवढा मस्त केक आहे, छान केक. मला खूप आवडला केक. कोमलमुळे छान म्हणजे आनंदात भर पडली. हां, कोमल आणि राजदादा आणि शिवांशमुळे. तर थँक्यू कोमल आणि राजदादा आणि शिवांश. थँक्स फॉर कमिंग. थँक्स फॉर सेलिब्रेटिंग विथ अस. गाडीमध्येच बसलो. हां, आणि आदिश म्हणजे आमचा काळजाचा तुकडा आमच्यासोबत होता तिथं. त्याच्यामुळे गाडीमध्येच बसलो. अरे सॉरी रे बाबा. आधीच काय आमच्याबरोबर आलेलं नव्हता. आदेश भूत आलेलं. आधीच भूत आलेलं. त्या भूताबरोबर आम्ही सेलिब्रेट केला आमचं ॲनिव्हर्सरी. आणि छान मजा आली. आदिशमुळे तर काय
कुठलाही सण कुठलंही ओकेजन काही असो आदेशमुळे 4 चांद लागले. 4 लागतात. त्यामुळं आमचा क्युटी तर पाहिजेच सगळीकडे आम्हाला, आता नाही. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तोपर्यंत सी यू बाय टाटा गुड नाईट. गुड नाईट.